नमस्कार मित्रांनो, ही आहे निर्गुंडी. इथे तुम्ही पान बघू शकतात आणि इथे याचं हे सूपच म्हणू आपण, कारण फारसे हाईट नाही. आणि हे याचे बी आहे, याला हरिणू म्हणतात. याचा पण उपयोग होतो. याची ओळख कशी, तर जसं आपल्या तुरीचे पानं असतात तसे याचे 3-3 पानं असतात. याच्यामध्ये 2 टाईपची निर्गुंडी असते. एक असते काळी निर्गुंडी आणि ही एक पांढरी निर्गुंडी. पांढरी याच्यासाठी म्हणतो का यालाचं पान पलटवलं आपण तर मागचा भाग हा पांढुरका दिसतो. आणि याच्यातली जी श्रेष्ठ सांगितली आहे ती काळी निर्गुंडी आहे. ती थोडी लालसर असते आणि हा भाग थोडा लालसर काळपट असतो. आता निर्गुंडी हे वातावरचं चांगलं औषध आहे. तर आयुर्वेदाच्या पंचकर्मामध्ये निर्गुंडीच्या पानाची वाफ दिली जाते, त्याच्यामध्ये वापर करतो. नंतर कोणत्याही वातविकारामध्ये पानाचं चूर्ण आपण वापरू शकतो. निर्गुंडी सिद्ध तेल हे उत्कृष्ट वातशामक आहे. म्हणजे जर आपल्याला म्हणतो ना आपण टोंगळे दुखतात, गुडघे दुखतात, अशावेळी निर्गुंडीचे पानं कलेक्ट करा, त्याचा काढा बनवा, ते तेलामध्ये सिद्ध करा. ते तेल तुम्ही वासनाशक तेल म्हणून वापरू शकता. ठीक आहे, धन्यवाद.